नमस्कार, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं चविष्ट आणि पौष्टिक सूप. शेवग्याच्या शेंगामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि महत्त्वाची पोषक तत्वे असतात. त्यामुळे हे सूप आरोग्यासाठी उत्तम पर्याय मानले जाते. फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारं हाडांसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असं गरमागरम शेवग्याच्या शेंगाचं सूप. पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सूप जर ट्राय करायची असेल, तर हे सूप सुद्धा नक्की करून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता यासाठी मी इथे 3 कोवळ्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगाची अशी सालं काढून घ्यायची आणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे तयार करून घ्यायचे. कोवळ्या शेंगामधून गर जास्त मिळतो, त्यामुळे सूप अधिक चविष्ट बनते. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पोषक तत्वे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, हे सूप हलकं, पौष्टिक आणि तुलनेने कमी कॅलरीचं असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्याच्या आहारात समाविष्ट करता येते. म्हणजे जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल, तर अशा वेळेला तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सूप नक्कीच पिऊ शकता. शेंगाचे जर पहिले तुकडे करून नंतर त्याची साल काढली तरीही चालेल. तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपे वाटते, त्या पद्धतीने तुम्ही याच्या साली काढून घ्या. तर अशा या मी इथे शेंगा घेतलेल्या आहेत. आता आपण कुकरमधून शिजवून घेतोय. तर त्यासाठी बघा, या सगळ्या शेंगा आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत. तसेच 2 मोठे चमचे मसूरची डाळ धुवून घेतलेली आहे. मसूर डाळ शेवग्याच्या शेंगाच्या सूपमध्ये चव, टेक्स्चर आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी वापरली जाते. यामुळे सूप अगदी पातळ राहत नाही, तर नैसर्गिक घट्टपणा येतो. तसेच प्रोटीनचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे सूप आणखीन पौष्टिक बनतं. आता त्यानंतर यामध्ये अर्धा कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि 1 छोटा टोमॅटो घालायचा आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची सुद्धा मी घालते. साधारण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या आणि कोथिंबीरची जी देठं असतात ती घेतलेली आहे. आता शिजवण्यासाठी 1.5 ग्लास पाणी घालून यामध्ये पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेल्या आहे. वेट लॉस जर करत असाल, तर त्यामध्ये हे असं सूप पिणं खूप फायदेशीर ठरतं. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं आणि फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता कमी होते. हे सूप पिल्यानंतर पोट अगदी जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला आहे. अगदी गर तुम्ही बघू शकता, की हाताने सुद्धा तुम्ही वेगळा करून घेऊ शकता. आता इथे मी एक जाळी घेतलेली आहे मोठी. त्यावरती हे सगळं पाणी काढून घ्यायचं. पाणी खाली निथळून घेतलेलं आहे आणि हे पाणी फेकून न देता आपण नंतर सूप वाढवण्यासाठी वापरणार आहोत. आता या शिजवलेल्या शेंगा, तसेच कांदा आणि टोमॅटो तुम्ही हवं तर हातानेच कुस्करून त्याची पेस्ट तयार करू शकता. पण इथे मी ब्लेंड करणार आहे, त्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे सगळं साहित्य घेतलंय आणि जे पाणी आपण निथळून घेतलेलं होतं ते यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि चांगलं ब्लेंड करून एक स्मूथ प्युरी तयार करून घ्यायची. सगळं साहित्य चांगलं शिजल्यामुळे अगदी याची बारीक पेस्ट तयार होते. चांगलं वाटलं जातं. आता ही वाटलेली प्युरी परत एकदा आपल्याला गाळून घ्यायची आहे आणि चांगली गाळून घ्यायची आहे. फक्त चोथाच राहिला पाहिजे. अशा प्रकारे हा चोथा फक्त आपल्याला ठेवायचा आहे. बाकी यामधून सगळा गर काढून घेतलेला आहे आणि ही सूपसाठी प्युरी तयार झालेली आहे. आता तुम्ही हवं तर डायरेक्ट याला शिजवू शकता. पण मी इथे तुपाची फोडणी देते. 1 चमचाभर तूप चांगलं गरम करून घेतलंय पातेल्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला ही प्युरी टाकून साईडला काढून ठेवलेलं पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि आपल्याला जशी सूपची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं. जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी लागलं तर गरम पाणी टाका. आता या पद्धतीने मी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. अगदी पातळ नाही किंवा अगदी घट्ट सुद्धा नाही. आता यापुढे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे सूप. पण त्याआधी इथे आपण पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, तसेच अर्धा चमचा काळी मिरी पूड, काळं मीठ, साधं मीठ, तसेच रेड चिली फ्लेक्स हे सगळं साहित्य घालून एकजीव करून यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे.
तुम्हाला जर पिण्यास पातळ सूप आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता. आता हे सूप आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण जे मसाले घातलेत ते एकजीव होण्यासाठी, तसेच सूपची चव वाढवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. लहान मुलांना देखील आवडेल इतकं चविष्ट बनतं. लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची आणि जास्त काळी मिरी घालू नका. आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी थोडे गाजर किंवा भोपळ्याचे तुकडे शिजवून त्याच्यासोबत ब्लेंड करू शकता. गरम-गरम सूप पिण्यातच मजा येते आणि आता पावसाळा देखील सुरू आहे, त्यामुळे हे असलं सूप नक्की करून बघा. जर तुम्हाला हे सूप प्यायचं आहे, तर संध्याकाळी 4 ते 6 वाजता घेऊ शकता. अनहेल्दी स्नॅक्सऐवजी हे सूप घेतल्यास भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मुख्य जेवणाच्या 20-30 मिनिटं आधी घेतलं तर पोट भरल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे जेवणाचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. रात्रीच्या वेळी जर हलकं डिनर करायचं असेल, तर हे सूप चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे ही रेसिपी लवकरात लवकर करून बघा आणि जरा सुद्धा हेल्पफुल वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.